नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नक्की एकादशीची कथा काय आहे आणि आषाढी एकादशी म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे, याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओतून मी तुम्हाला आज देणार आहे. तर एकादशीची कथा ही हिंदू धर्मातील एक पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची कथा आहे. प्रत्येक एकादशीचा स्वतःचा एक इतिहास आणि महत्त्व आहे. येथे मी तुम्हाला एक सर्वसामान्य आणि प्रसिद्ध एकादशी व्रताची पारंपरिक कथा सांगणार आहे, जी पापमोचनी एकादशी किंवा वैष्णवी एकादशी म्हणून ओळखली जाते. पण एकादशीची व्रतकथा ही तुम्हाला प्रत्येक एकादशी दिवशी तुम्हाला वाचायची असते. ती वाचणं अत्यंत शुभ आहे आणि एकादशीचं पूर्ण फळ तुम्हाला ही कथा वाचल्याने ऐकल्यानेच मिळत असते. प्राचीन काली हेममाली नावाचा एक गंधर्व देवताची सेवा करीत असे. तो कुबेराच्या बागेतील फुलं आणून भगवान शिवाला अर्पण करत असे. हेममाली आपल्या सुंदर पत्नीबरोबर इतका मोहित झाला की एके दिवशी त्याने आपली कामे विसरली आणि यामुळे भगवान शिव रागवले आणि त्याला शाप त्यांनी दिला की तू आपल्या कर्तव्याचा विसर पडल्यामुळे पापी झालास, म्हणून मी तुला पाताळ लोकात राक्षसी तू होशील. हेममाली अत्यंत दुःखी झाली. पाताळात त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या. एके दिवशी त्याला एक महान ऋषी मिळाले, वशिष्ठ मुनी. त्यांनी आपली संपूर्ण कथा सांगितली आणि मोक्ष मिळवण्याचा काय विचार. वशिष्ठ ऋषी म्हणाले, तो फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पापमोचनी एकादशी व्रत कर. हे व्रत केल्याने तुझे सर्व पाप नष्ट होतील आणि तुला पूर्वाश्रमीचा देह व पद मिळेल. हेममालिनीने श्रद्धेने एकादशीचे व्रत केले. त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आणि तो पुन्हा स्वर्गात गेला. तर एकादशीचे व्रताचे महत्त्व काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. एकादशी हे भगवान विष्णूंचे व्रत मानले जाते. या दिवशी उपवास करून हरिनाम सत्कीर्तन करणे, सत्संग यात सामील होणे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. एकादशीचे व्रत पापांचा नाश, मुक्ती आणि मोक्ष यासाठी श्रेष्ठ मानले जाते. जर तुम्हाला विशिष्ट एकादशीची जसेच निर्मला एकादशी, कामदा एकादशी, देवयानी एकादशी कथा हव्या असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या कथा तुमच्यापर्यंत या पोचवत जाईल. तर आता येणारी आजची जी एकादशी आहे ती म्हणजे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय, तर हे पुढे आता आपण जाणून घेणार आहोत. आषाढ एकादशी ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येणारी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची एकादशी आहे. हिला देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी शुक्ल पक्षात येते आणि वारंवार पंढरपूरच्या विठोबा दर्शनासाठी याच दिवशी मोठी यात्रा भरलेली असते. पंढरपूरची वारी म्हणून खूप प्रसिद्ध अशी ही एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय, तर ही एकादशी भगवान विष्णू यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून झोपेत जातात. त्यांना चतुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो आणि प्रबोधनी एकादशीला देव पुन्हा जागे होतात. या काळात विवाह, शुभकार्य, वास्तुप्रवेश इतर टाळले जातात. आषाढी एकादशीची कथा आता आपण पुढे ऐकणार आहोत. पूर्वी बलिराजाने त्रिलोकावर विजय मिळवला होता. यामुळे देव अत्यंत चिंतित होते. त्यांनी भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली. विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि बळीराजांकडे भिक्षा मागितली. 3 पावले भूमी, विष्णूंनी 1 पाऊल पृथ्वीवर, दुसरे आकाशात ठेवले आणि 3ऱ्या पावलासाठी बलिराजाने स्वतःचे मस्तक अर्पण केले. या त्यागांमुळे विष्णूंनी त्याला पाताळ लोकात राज्य देऊन वर दिला की ते त्यांच्याजवळ निवास करतील म्हणून. विष्णू 4 महिने निद्राधीन असतात. तर अशी ही या व्रताची कथा आहे. आणि या व्रताचं पूर्ण पद्धत, पूजा पद्धत काय आहे, तर एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे. विठोबा विष्णू यांची पूजा करायची आहे, कारण विठ्ठल आणि विष्णू हे दोघे एकच आहेत. हरिपाठ, भजन, कीर्तन करायचं आहे. पंढरपूरची वारी, लाखो वारकरी विठोबा दर्शनासाठी पंढरपूर पायी चालत जातात. व्रती लोक द्वादशीला उपवास सोडतात आणि याचं पारायण केलं जातं. 2025 म्हणजे उद्या जे आहे ती आषाढी एकादशी आहे 9 जुलैला. आणि पडताळणीसाठी अपडेट आपण या चॅनेलवरती तर पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आषाढी एकादशी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या पालख्या पंढरपूरला पोचत असतात. हा दिवस भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा आहे.
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल या नामाचा गजर संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू येतो. तुम्हाला या एकादशी संबंधी भजन, आरती, व्रत विविध हवी असतील तर जरूर सांगा. आपण त्याचीही माहिती या व्हिडिओतून तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, एवढे भक्त लोक आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असतात, पण त्या विठुरायांबद्दल आपण थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, विठ्ठल कोणाचा अवतार आहे तर भगवान विष्णूंचा अवतार, मुख्य अवतार हा मानला जातो. विठोबा हा विष्णूंचा प्रत्यक्ष अवतार आहे, जो भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे प्रकट झाला, त्यामुळेच त्याला हरी, नारायण, विठोबा असेही संबोधले जाते. श्रीकृष्णाचं रूप, अनेक ठिकाणी विठोबा हा श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं. त्यांचे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि तो काळ्या रंगाचा आहे, जे श्रीकृष्णाच्या रूपाशी सुसंगत आहेत. त्याच्या बाजूला असलेली रुक्मिणी त्याच्या कृष्ण स्वरूपाची पुष्टी आहे. विठोबा अवताराची कथा काय आहे तर एकेकाली पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या आईवडिलांची सेवा न करता त्यांना त्रास देत असे, परंतु काही योगायोगाने त्यांचे मन परिवर्तन झाले आणि तो अखंडपणे आईवडिलांची सेवा करू लागला. एके दिवशी भगवान विष्णू स्वतः पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन द्यायला आले, पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांची सेवा करत होता. त्याने विष्णूंना थांबायला सांगितले आणि त्यांच्यासमोर विटेवर उभा राहा असे सांगितले. विष्णू तेथेच हात कमरेवर ठेवून उभे राहिले. तेथेच ते विठ्ठल, विठेवर उभा असलेला भगवान या नावाने पूजले जाऊ लागले. विठोबा विठ्ठला यांचे लक्षण काय आहे तर त्यांचा वर्ण जो आहे तो काळा, उभा, हात कमरेवर. पंढरपूर महाराष्ट्रामध्ये ते त्यांचं देवस्थान आहे. रुक्मिणी ही त्यांची देवी आहे आणि पुंडलिक, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव हे त्यांचे भक्त आहेत. पांडुरंग, विठोबा, विठ्ठल, हरी अशा नावाने त्यांना संबोधलं जातं. विठोबाची भक्ती परंपरेतील महत्त्व. वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत आहेत वारकरी परंपरा, ज्यामध्ये लाखो भक्त पंढरपूरला चालत जातात. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव हे विठोबांचे महान भक्त आहेत. भक्तीच्या दृष्टीने विठोबा हा केवळ देव नाही तर तो माझा सखा, माझा आपुलकीचा मित्र मानला जातो. तुम्हाला हवे असल्यास विठ्ठलाचे भजन, अभंग हे सगळं आपण इथं पाहणार आहोत.